नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषा विश्व या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च स्वागत. आज आपण मराठी कुमार भारती इयत्ता 9वी ह्याची दुसरी जी संतवाणी आहे, जैसा वृक्ष नेणे, ही संतवाणी अभ्यासणार आहोत. संतवाणी अभ्यासना अगोदर आपण त्या संतांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. संतांचं नाव आहे संत नामदेव. वारकरी संप्रदायातील संत कवी संत नामदेवांची अभंगरचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ, साधी आहे. संत नामदेवांनी हिंदीतही रचना केली आहे. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली. शिखांच्या गुरुग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची 61 कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने ती प्रसिद्ध आहेत. संत नामदेवांची अभंगरचना पुस्तक रूपाने 1892 प्रथमच लोकांसमोर आली. प्रस्तुत अभंगामध्ये संतांना वृक्षाची उपमा देऊन त्यांची महती सांगितली आहे. आता आपण प्रत्यक्ष संतवाणी पाहूया. जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती. येऊनिया पूजा प्राणी जे करीती, त्यांचे सुख चित्ती तया नाही. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती, तया न म्हणती छेदू नका. निंदास्तुती सम मानिती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. नामा म्हणे ज्यांची जरी होय भेटी, नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पडून जाय. बघा, अतिशय छोट्याशा अशा या अभंगवाणीमध्ये संत नामदेवांनी खूप मोठा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण एकेका ओळीचा अर्थ समजावून घेऊया. जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती. म्हणजे काय की या प्रथम चरणामध्ये संत नामदेव असे म्हणतात की जसे वृक्ष मान अपमान जाणत नाही, एकमेकात भेद मानत नाहीत, अशीच वागणूक, असेच वर्तन सज्जन माणसांचे असते. त्यांचा सर्वांप्रती एकसारखाच भाव असतो. येऊन या पूजा प्राणी जे करीती, त्यांचे सुखचित्ती तया नाही. म्हणजे येथे वृक्ष त्यांची कोणी पूजा केली, त्यांना पाणी घातलं, कितीही त्यांची सेवा केली, तरी त्याचा वृथा अभिमान ते बाळगत नाहीत. त्याचा त्यांना आनंद वाटत नाही, असे दुसऱ्या चरणात सांगितले आहे. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती, तया न म्हणती छेदू नका. चंदनाचे झाड तोडणाऱ्या कुऱ्हाडीच्या पात्याला देखील सुगंधच देते. तसंच वागणं संतांचं असतं. हेच तिसऱ्या ओळीत संत नामदेव असं सांगतात. त्याच वृक्षाला कोणी येऊन इजा पोहोचवत असेल, त्याला तोडत असेल, नुकसान करीत असेल, तर त्याला सुद्धा तो रागवत नाही, तोडू नका असे म्हणत नाही. निंदास्तुती सम मानिती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. या 2 ओळींचा संदर्भ घेऊन चौथ्या चरणात संत नामदेव महाराज म्हणतात की निंदा आणि स्तुती संत सज्जन एक समान मानतात. त्याचे आनंद किंवा दुःख करून घेत नाही. असा संयमाचा महासागर संत असतात. नाहीतर आपण सामान्य माणसं थोड्याशा स्तुतीने आनंदाने नाचायला लागतो व थोड्याशाच दुःखाने जणू सर्व जगाचं दुःख आपल्याच पदरी पडलं असा रडत बसतो आणि यातच संपूर्ण आयुष्य संपून जाते. परोपकार, चांगली कर्म करायची राहून जातात. यामुळेच संतांचे अधिकार इतरांपेक्षा अधिक आहेत. यामुळेच शेवटच्या चरणात संत नामदेव म्हणतात, नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा मिठी पडूनी जाय. अशा सज्जनांची, संतांची भेट जरी झाली, त्यांचे दर्शन जरी झाले, तरी साक्षात ईश्वराचे दर्शन होते. गरीब श्रीमंत, उच्च नीच, स्पृश्यास्पृश्यता वगैरे भेदभाव न मानता आपल्या कृतीतून जगभर आनंद, प्रेम, समाधान आणि शांतता पसरवण्याचा संदेश संत नामदेव महाराज यांनी दिला आहे. या अभंगातून त्यांनी वृक्ष आणि संत यांची तुलना करून आपल्याला जो आहे तो सज्जन बनण्याचा सल्ला दिलेला आहे.
आता अशाच पुन्हा संतवाणीसाठी किंवा या संतवाणीच्या स्वाध्यायासाठी पुन्हा पुढचा व्हिडिओ नक्की बघा. तोपर्यंत नमस्कार.